नेहा नुकतीच एका छोट्या शहरात लग्न करून आली होती. ती तशी वेल एज्युकेटेड होती. सासू सासरे तिचे शेतात काम करणारे होते. नवराही वेल एज्युकेटेड होता. सर्व काही चांगलं होतं. ती सकाळी 9 वाजता घरून ऑफिसला जायची. ते सासूबाई घरातील सर्व कामे आवरून शेतात कामाला जात असे. इकडे नेहा आपल्या ऑफिसमध्ये 8 तास काम करायची. घरी आल्यानंतर तिला काही काम नको म्हणून सासूबाई सर्व काम आवरून ठेवायच्या. भांडी घासणे, स्वयंपाक करणे, फरशी पुसणे, कपडे धुणे सर्व कामे त्या व्यवस्थित करायच्या. ती आल्यानंतर गरम गरम स्वयंपाक तयार असायचा. तिला जेवण्यासाठी वाढायच्या. सर्व काही त्या प्रेमाने करायच्या. तिला कधीही घरातील कामे त्या सांगत नसायच्या. सासूबाई रात्रीचा स्वयंपाक झाल्यानंतर भांडी घासत असायच्या. तेव्हा नेहा इकडे आपल्या बेडरूममध्ये बसून मोबाईल स्क्रोल करत असायची. पण सासूबाई तिला शब्दाने कधीही बोलत नव्हत्या. नेहाला कंपनीतील एक प्रोजेक्ट व्यवस्थितपणे पार पाडल्यामुळे 10 दिवसाची रजेची सुट्टी देण्यात आली. सर्वजण तिच्यावर खुश होते. नेहाही 10 दिवस आराम करायला मिळावा म्हणून खुश होती. ती दुसऱ्या दिवशी लेट उठली. तिने स्वतःसाठी नाश्ता केला आणि ती नाश्ता करू लागली. तेव्हा सासूबाई त्यांच्या कामासाठी शेतात गेल्या होत्या. इकडे नेहाने आज सुट्टी म्हणून सर्व कामे करण्यास घेतली. कपडे, भांडे, धुणे, फरशी सर्व करून ती पार वैतागली होती. सर्वजण घरी आल्यानंतर सर्वांनी चहाची फरमाईश गेली. ती सर्व कामे करून अगोदरच वैतागलेली होती. त्यामुळे सासूबाईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हटले, "बस तू, मी चहा करते सर्वांसाठी." सासूबाईंनी तिलाही चहा दिला. तेव्हा नेहा यांच्याजवळ व्यक्त झाली, "सासूबाई, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. 24 तास कामे करून तुम्ही कधी थकत नाही. 8 तासाच्या कामाने मी इतकी वैतागलेली असते. खरंच मी तुम्हाला सॅल्यूट करते." तेव्हा सासूबाई म्हणाल्या, "हे बघ बाळा, नातं हे जपण्यासाठीच असतं. दोघींनी मिळून केलं नातं थकवा येईल नाही कंटाळा येईल. बरोबर ना? नातं टिकवण्यासाठी एकरूप होणं गरजेचं असतं. बरोबर की नाही?" तुम्हालाही अशाच कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.